नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। जय भीम, जय 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 जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलाय, आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय आणि या देशामध्ये स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिलाय। कोणाची माय व्यायली नाही आमचं आरक्षण काढून घेण्याचा, कोणाची माय व्यायली नाही उपवर्गीकरण आमच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणाचं, हे आपण लक्षात घ्या। आज फडणवीस तुला सांगू इच्छितो, तुझी अवकात नाही, स्पष्ट सांगतो कारण तिथं दीपकने काय केलंय बघितलंयस, त्यांची ती लहान लहान पोरं होती। इथं कोण आहे माहिती का? बाबासाहेबांची औलाद आहे। अरे जेव्हा मी हिंदू मिल ताब्यात घेतली बाबासाहेबांच्या स्मारकाला, तेव्हा हायकोर्टामध्ये माझ्या विरुद्ध केस टाकली आणि दाऊद नावाचा जज होता, तो असं म्हणाला, आज याने 12.5 एकर जमीन घेतली, अरे उद्या हे सचिवालय घेईल, तुमचे पोलीस करतात काय? तेव्हा मुंबईच्या कमिशनरला, मुंबईच्या पत्रकाराने विचारलं की तुमच्याकडे मुंबई पोलीस होता, तुमच्याकडे SRP होती, त्या दिवशी तुम्ही रॅपिड ऍक्शन फोर्स आणला होता AK-47 घेऊन, तरी तुम्ही का अडवलं नाही? त्याने काय उत्तर दिलं माहिती का? मी त्यांच्यातले 25-50 माणसं मारली असती, परंतु माझा एक पोलीसही जिवंत गेला नसता। त्याशिवाय ही तुमची ताकद आहे, ही तुमच्यामध्ये तुम्हाला लोक कशी घाबरतात हे तुम्ही लक्षात घ्या। तुम्ही काही येडा गबाळाची औलाद नाही। आणि म्हणून फडणवीसला मला सांगायचंय की नादी नका लागू तुम्ही आमच्या, तुम्ही नादी लागला एकदा 2018ला भीमा कोरेगावच्या आमच्या 200 वर्षापूर्वी त्या तमाम महार लोकांनी केलेला प्रचंड जो संघर्ष होता, खऱ्या अर्थानं पेशवाई गाळायचा पहिला आणि खऱ्या अर्थानं आमचं पहिलं स्वातंत्र्य या अनुसूचित जातीचं जे आम्हाला मिळालं ते आम्ही सेलिब्रेट करत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं मुसलमानांवर आज दाबून त्यांना कोपऱ्यामध्ये घेतलाय, ख्रिश्चनांना दाबून कोपऱ्यामध्ये घेतलाय, तुम्ही प्रयत्न आम्हाला सुद्धा केला। अचानक त्या भीमा कोरेगाव मध्ये आमच्या आंबेडकरी समाजावर हल्ला केला, काय नतीजा झाला? 1 तारखेला 1 जानेवारी हल्ला केला, 3 तारखेला का महाराष्ट्र बंद झाला आणि नंतर मुंबईतून एकही इंटरनॅशनल फ्लाईट उडालं नाही। जगामध्ये चर्चा झाली मुंबईला झालं काय, तेव्हा कळलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांनी अख्खा महाराष्ट्र बंद केलाय। एवढी ताकद आहे तुमच्यामध्ये। त्यामुळे आमच्याशी कृपया आमच्याशी लढू नका, तुमची तेवढी अवकात नाही, स्पष्ट सांगतो। कारण या इथं आपल्या सर्व आम्ही सांगू इच्छितो, आमचे जे मातंग भाऊ काहीतरी त्यांच्या मागे लागलेत, मनुवाद्यांच्या मागे लागलेत। कारण आज या देशामध्ये खऱ्या अर्थानं जर कुठचं कोण लढू शकत असतील तर ते अनुसूचित जातीची लोकच लढू शकतात, हे या मनुवाद्यांना माहिती आहे। आणि त्यांचे खच्चीकरण करायचं असेल तर त्यांच्यामध्ये विभाजन झालं पाहिजे, त्यांचे तुकडे केले पाहिजेत आणि आपसामध्ये उपवर्गीकरणाच्या नावाखाली भांडणं लावून दिली पाहिजे। हा यांचा अजेंडा आहे आणि त्या अजेंड्यासाठी ते प्रयत्न करतायत। परंतु मी सांगू इच्छितो, कधीही या बीजेपीला आणि या मनुवाद्यांना वाटलं नव्हतं आतापर्यंत आंबेडकरी समाज एका बाजूला आणि आमच्या अनुसूचित जातीतल्या इतर जाती सुद्धा जन्मगाळासह इतर या वेगळ्या दिशेला असायच्या। परंतु जेव्हा हे उपवर्गीकरण झालं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असेल
की आज 59 जाती एकत्र आलेल्या आहेत. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने आज अख्ख्या महाराष्ट्रभर प्रचंड मोठे मोर्चे निघत आहेत. 27ला सोलापूरला त्यांनी तर मला सांगितलंय, साहेब तुम्ही अख्ख्या कुठच्याही जिल्ह्यात काढा, आम्ही चॅलेंज देतो, आमचा मोर्चा कुठच्याही जिल्ह्याच्या वरती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये चॅलेंजने कार्यकर्ते उतरलेले आहेत आणि प्रचंड मोठे मोर्चे निघत आहेत. सरकारला सुद्धा कळलेलं आहे की आता हे उपवर्गीकरण करणं अशक्य आहे. आणि मी आज या स्टेजवरून त्यांना सांगू इच्छितो, काल तुम्ही जंतर मंतरवर अत्यंत लहान मुलांना 17-18 वर्षाच्या मुलांवर अमानुषपणे हल्ला केलाय. आज सुद्धा सोशल मीडिया अजून ती फोटो येत नाहीत. माझ्या रिप्रेझेंटेटिव्हच्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, आमचा राकेश प्रजापती म्हणत होता की रात्रभर मी झोपलो नाही आहे, कोणाची डोकी फुटली आहे, कोणाचे हात पाय झालेत, व्हिडिओ म्हणजे मोबाईल रस्त्यावर पडलेले आहेत. एवढा वाईट प्रकारे लाठीचार्ज काल केलेला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. परंतु या मोर्चामध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि मग आम्ही तो करू आणि आमच्यावरती चालवून दाखवा तुमची काठी. मग आम्ही बघतो की या देशामध्ये आमच्या बापाने लोकशाही दिली, पण आमच्या बापाने लोकशाही देत असं सांगितलंय की या देशामध्ये जर मी दिलेली लोकशाही टिकवायची असेल तर इथे समानता आणायला पाहिजे, लोकांमध्ये बंधुभाव आणायला पाहिजे, न्याय दिला पाहिजे. आणि जर तो दिला नाही तर माझ्या बापानं सांगितलं की एक दिवस हे लोकशाहीचं मंदिर या देशातील लोक उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. हा त्याने दिलेला त्यावेळेस 1926 आणि 1950 त्याने दिलेला इशारा आहे. आणि म्हणून लोकशाही रूपांतर ठोकशाहीत होऊ देऊ नका, स्पष्ट सांगतो. आणि हे तुम्हाला मागात पडेल एवढं मी सांगतो. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस आज दुर्दैवानं तुम्ही आमच्या एससीच्या आमदारांना भेटायला तयार नाहीत, त्यांच्याशी बोलायला तयार नाहीत. ही जी परिस्थिती आहे, तुम्हाला जर सत्तेचा मा झाला असेल तर उतरवायला ही आंबेडकरी जनता मागे पुढे पडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आज हे जे काही मोर्चे चाललेले आहेत ही फक्त एक झलक आहे, अजून बरंच काही या देशामध्ये होणार आहे. तेव्हा मी एवढंच सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांबरोबर आणि आज अख्ख्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांबरोबर उगाच लागू नका आणि त्यांना उगाच खरं म्हणजे अनेक बोलताना मला सुद्धा बराच कंट्रोल करावा लागतो, कारण विद्रोही भाषा आपल्याकडून जाऊ नये याचा मी बराच प्रयत्न करत असतो. कारण तर या इथं ही जी काही परिस्थिती निर्माण या सरकारने केलेली आहे ती खरं म्हणजे सरकारने स्वतःहून आपल्या अंगावरती ओढून घेतलेली आहे. त्या सरकारने ताबडतोब हे सर्व उपवर्गीकरण बंद करावं आणि त्या न्यायमूर्ती पदार्थ समितीचा अहवाल कचऱ्यामध्ये टाकावा अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर आता जे सेन्सस म्हणजे जनगणना चालली आहे त्याच्यामध्ये मी सांगतो की आज तुम्ही आंबेडकरवादी बौद्ध झालेला आहात, परंतु जातीच्या धर्माच्या कॉलमवर बौद्ध लिहा आणि जातीच्या कॉलम मध्ये तुमची पूर्वीची जात, मग ती मातंग असेल, महार असेल, चर्मकार असेल ती टाका, जेणेकरून एससीचं खरं पॉप्युलेशन आपल्याला कळेल. कारण आज 13% ही संख्या आपली प्रचंड मोठ्या संख्येने वाढलेली आहे. 1961 साली ही संख्या 13% होती. आज जवळपास 75 वर्ष या पाण्याखालून म्हणजे गेलेली आहेत
आमचं म्हणणं आहे 20% आसपास आज एससीची लोकसंख्या आहे आणि जर आपली लोकसंख्या खऱ्या अर्थानं जनगणनेमध्ये प्रगत झाली ते उपवर्गीकरण सोडा, आपण 20% आरक्षण मागण्यासाठी इथे मोर्चा काढू आणि म्हणून आपण सर्वांनी अशा पद्धतीने सेन्सस मध्ये हे करा. मला माहिती आहे जालना शहर हे एक औद्योगिक शहर आहे. याच्यामध्ये अनेक शेठजी भटजी राहतात. त्याच्यातला एक शेठजी इथे काही मातंगांच्या आमच्या बंधूंना पगारावरती ठेवलेला आहे. मी त्या शेठजीला सांगू इच्छितो, अरे नीट धंदा कर. मागे लागलं तर या जालन्यामधून पाहायला पळतापुरी थोडी होईल. त्याचं नाव घेत नाही, जालना करा ना, सर्वांना ते माहित आहे. तेव्हा आपण सर्वांनी या इथे एवढ्या पावसामध्ये इथे आलात आणि या इथे आपण प्रचंड ताकदीने उतरलात. एक आपली मजबूत ताकद या सरकारला दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करून तुम्ही इथे आलात, त्याबद्दल मी आपल्याला क्रांतिकारी जयभीम करतो. खरं म्हणजे अनेक विषयावरती बोलण्यासारखं आहे, परंतु पाऊस खरं म्हणजे आम्ही जिथे जातो आपण पाहिलं असेल, मुंबईत मोर्चा काढला त्या दिवशी पावसाला सुरुवात झाली. आज इथे मोर्चा काढला. तुमचा जालना जिल्हा पाण्याला तहानलेला असतो, आज इथे सुद्धा पाणी पडलं. मला आनंद वाटतोय की तुम्हा सर्वांना हे म्हणजे निसर्गाने सुद्धा तुम्हाला साथ देण्यासाठी तुमच्या या उपकरण विरोधी मोर्चाला हजेरी लावली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तेव्हा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि असाच एकजूट एक निर्धार याच्या पुढे सुद्धा आपण करूया, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्यावरती अन्याय अत्याचार होणार नाहीत. आम्ही सर्व आंबेडकरवादी एक आहोत, एक विचाराचे आहोत. हे आज या इथं आपण जालना जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरवादी अनुसूचित जातीच्या सर्व लोकांनी जी एकजूट दाखवली दाखवून दिलेला आहे. मला पूर्ण खात्री आहे की सरकार आता नमत गेल्याशिवाय राहणार नाही. कारण आज 1.5% विरुद्ध आज 18% लोक एकत्र आलेली आहेत. 20% अल्पसंख्याकांच्या विरुद्ध आहे. 18% लोक यांच्या विरुद्ध गेले. त्यांचे हाल कुत्र्याचे होणार नाहीत. सत्ता तर जाऊ द्या, सत्तेच्या आजूबाजूला पण राहणार नाहीत. फक्त तुम्ही एक संग्रह एवढंच विनंती करतो. जाताना एवढंच, या इकडे महापौर मॅडम आलेल्या आहेत आमच्या, त्यांना विनंती करतो की आणि तुम्हा जालनेकरांना पण सांगतो, हे जे काही मोतीबागेचं प्रकरण आहे, तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती लावायची आहे. तुम्हाला सांगतो रमाबाई आंबेडकर नगर आपण नाव ऐकलंय, जिथे 11 जण शहीद झाले. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावायचा होता आणि सरकार लावू देत नव्हतं, महानगरपालिका लावू देत नव्हती. मी म्हटलं मी येतो, मी उद्घाटन करतो आणि आजही तो पुतळा दिमागात आहे. उद्या तुम्ही इथे तथागत भगवान गौतम बुद्धाची घरात ताई तुम्ही मूर्ती लावा उद्घाटनाला. मी येतो, कोणाची माय व्याधी असं मी तुम्हाला जाहीर करतो आणि आपल्या सर्वांना क्रांतिकारी जयभीम करतो.